वारुड येथील लोटनदादा मंदिरापासून पाठेमार्गे म्हळसरपर्यंत जाणाऱ्या रस्त्याची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि उखडलेले डांबर यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। प्रशासनाने तातडीने रस्त्याची पाहणी करून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे। या मार्गावर अनेक ठिकाणी डांबर पूर्णपणे निघून गेले असून रस्त्याची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे। ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नसल्यामुळे अपघाताचा धोका आणखी वाढला आहे। या मार्गावरून शेतकरी, विद्यार्थी, कामगार तसेच परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात। मात्र रस्त्याची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असतानाही संबंधित प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे। नागरिकांनी रस्त्याची तातडीने पाहणी करून केवळ खड्डे बुजविण्याऐवजी संपूर्ण रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे। गंभीर अपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींवर निश्चित करावी अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली। प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देत आहेत। खड्डे बुजवा अन्यथा रस्त्यावर उतरू, नागरिकांचा इशारा। उत्तर महाराष्ट्र संपादक श्री पंकज विश्वासराव सोनवणे, महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज, धुळे।